नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली आहे, त्यामध्ये आता जे सिडको लॉटरी विनर आहेत, त्यांना आता जे अलॉटमेंट लेटर येण्याला सुरुवात झालेली आहे. काहींनी इन्स्टॉलमेंटसुद्धा पेमेंट केलेले आहेत, काहींचे इन्स्टॉलमेंट बाकी आहे. काहींना इन्स्टॉलमेंटमध्ये 1-1 महिन्यांचा असा वेळ देण्यात आलेला आहे, तर काही लोकेशनला 3 महिने, तर काही लोकेशनला 6 महिन्यांचा वेळ देण्यात आलेला आहे. तर असे हे अलॉटमेंट लेटर आय थिंक सर्व जे लोकेशन आहेत सिडको लॉटरीमध्ये, त्या सर्व लोकेशनचे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत. आता अलॉटमेंट लेटर आल्यानंतर आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत, की सर आम्हाला को-ॲप्लिकंट म्हणजे घराची संयुक्त मालकी करता येते का? किंवा करायची असेल तर काय प्रोसिजर आहे? याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे सिडको लॉटरी जसे वेगवेगळ्या टॉपिकचे जे नोटिफिकेशन आहेत, जे तुम्हाला येत जातील. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. घराची संयुक्त मालकी करण्यासाठी जे ही 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती ऑक्टोबरमध्ये, त्याच्यामध्ये त्यांची जी पी-डी-एफ आलेली आहे, त्या पी-डी-एफमध्ये जे 10 नंबरचं जे पेज आहे, त्या 10 नंबरच्या पेजेसला बघा खाली देण्यात आलेलं आहे. जर घराची संयुक्त मालकी करायची असल्यास, पती किंवा पत्नीचे नाव जर तुम्हाला लावायचे असल्यास, तर ॲग्रीमेंट करण्याच्या पूर्वी म्हणजे आता ॲग्रीमेंट जेव्हा होणार आहे, त्यावेळेस तुम्ही करू शकत नाही. ॲग्रीमेंट करायच्या पूर्वी म्हणजे घराचा करारनामा करायच्या पूर्वी जर तुम्ही सिडकोला जर ते डॉक्युमेंट जे कॉप्लिकंटसाठी जे लागतात, ते डॉक्युमेंट जर तुम्ही त्यांच्यापुढे सादर केले आणि त्यांचं जे प्रशासकीय शुल्क जर तुम्ही ₹5,000 जर पेमेंट केलं प्लस जी-एस-टी म्हणजे ₹5,900. आमच्या वेळेस पण ₹5,900 होते. तुम्हाला पण ₹5,900 आहे. हे पेमेंट केल्यानंतर तुमचे कागदपत्र चेक केल्यानंतर मग तुमची घराची संयुक्त मालकी केल्या जाईल, असं त्यांचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे. बघा मी खाली पण लावलेलं आहे. तर हे मी केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता. फरक एवढाच आहे, की जे माझ्या वेळी जी लॉटरीसाठी जे पोर्टल होतं ते सिडको निवारा होतं. तुमच्यासाठी आता सिडको होम्स आहे. माझ्या वेळेस पण डॉक्युमेंट अपलोडच करावे लागले होते सर्व ऑनलाईन. तुम्हाला पण तुमच्या पोर्टलवरती सर्व डॉक्युमेंट अपलोड करावेच लागतात. यासाठी सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावेच लागणार आहेत. त्यांचा जो फॉर्मॅट आहे, जसा की मी तुम्हाला सांगितलेलं की सिडको लॉटरी सँक्शन लेटर, सिडको लॉटरीसाठी जे लोन लागतात, रिक्वेस्ट लेटर आणि सँक्शन लेटर. मी तुम्हाला जे माझे फॉर्मॅट आहे, ते तुम्हाला मी दाखवलेले आहे. याचा पण एक फॉर्मॅट आहे. हे तुम्हाला ₹100 स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेव्हिट करावे लागतात. ॲफिडेव्हिट करायसाठी जो फॉर्मॅट आहे, तो पण मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ₹100 ॲफिडेव्हिटमध्ये जर तुम्ही हे स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेव्हिट केल्यानंतर तुम्हाला हे अपलोड करावे लागतात. याच्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, पतीचं जर नावावरती जर घर लागलेलं असेल, पत्नीचं नाव जर ॲड करावं जर तुम्हाला वाटत असेल, तर पत्नीचं लग्नाच्या पूर्वीचं नाव नको, लग्नाच्या नंतरचं नाव. म्हणजे समजा आता तुमचं नाव आहे, हे तुमचं नाव तुमच्या पत्नीच्या मागे लागलं पाहिजे. म्हणजे लग्नानंतरचं नाव, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दोन्ही याच्यावरती. परत मॅरेज सर्टिफिकेट. मॅरेज सर्टिफिकेटसाठी तुम्ही जर म्हणजे ज्या ठिकाणी राहतात, म्हणजे ज्या क्षेत्रात राहतात, तिथून तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट मिळत असते. जसे की माझं गाव आहे, मी गावामधून ग्रामपंचायतमधून माझं मॅरेज सर्टिफिकेट मी बनवून घेतलेलं आहे. तुम्ही नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका कुठे राहसाल तर तुम्ही तिथून तुमचं मॅरेज सर्टिफिकेट बनवू शकता. राशन कार्डवरती सुद्धा पत्नीचं नाव लग्नानंतरचं म्हणजे असणे आवश्यक आहे. म्हणजे लग्नानंतरचं नाव. त्यानंतर एक गॅझेट असतात. गॅझेटचा एक ऑनलाईन फॉर्म असतो. त्याला आय थिंक 800 ते ₹1000 जवळपास खर्च येतो. मला पण तेवढाच खर्च आलेला आहे. तो तुम्हाला एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो आणि त्यानंतर ते पब्लिश होत असते, की माझं नाव लग्नापूर्वी हे होतं, आता लग्नानंतर हे झालं. तर तसंच एक राजपत्र निघत असते, गॅझेटेड म्हणतात त्याला. असे हे डॉक्युमेंट तुम्हाला को-ॲप्लिकंटसाठी ॲड लागतात. हे जे माझं पोर्टल आहे बघा, या पोर्टलवरती मी हे डॉक्युमेंट माझ्या वेळेस मी अपलोड केलेले होते. तुम्हाला पण तुमच्या सिडको होम्सवरती ऑप्शन असेल किंवा येणार असेल, ते तुम्ही तिथे तुमचे डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करू शकता. याच्यामध्ये काही म्हणजे ऑनलाईनच अपलोड करावं लागेल तुम्हाला. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर त्यानंतर जे तुमचं पोर्टलला जे ऑप्शन येतात, जे तुम्ही सिडको लॉटरीमध्ये जे इन्स्टॉलमेंट तुम्हाला सांगण्यात आलेले आहे, इन्सिडेंटल चार्जेस, अदर चार्जेस आणि जे तुम्हाला सिडकोने इन्स्टॉलमेंट जे 5-6 बायर कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 3, 4, 5, 6 जे दिलेले आहे, त्याच्यामध्येच हे ऑप्शन ॲड होणार आहे पेमेंटचं. तर हे सर्व तुम्हाला तिथून पेमेंट केल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या अलॉटमेंट लेटरवरती जे सध्या आता तुमचं नाव आलेलं आहे, जे लॉटरी विनर आहेत, त्याच्यामध्ये तुमच्या पत्नीचं नाव खाली येणार आहे. म्हणजे सध्या जस्ट आता तुम्ही बघा सिडको लॉटरीमध्ये जे अलॉटमेंट लेटर आलं डाव्या हातावरची 2 असते, त्याच्यानंतर तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, तुमचा
पिनकोड, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर हे तुमचं नाव आलेलं आहे. पण को-ॲप्लिकंट जर तुम्ही त्यांना ॲड केलं आणि तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड केले, पेमेंट वगैरे केलं, तर त्याच्या खालीच तुमच्या मिसेसचं नाव येणार आहे. म्हणजेच को-ॲप्लिकंट म्हणजे घराची संयुक्त मालकी, म्हणजे तुम्ही घराचे दोघेही भागीदार असणार, म्हणजे दोघेही मालक असणार आहेत. तर याचा हे ॲडिशन को-ॲप्लिकंट हे आहे. हे मी केलेलं आहे. मी ज्या पद्धतीने केलेलं आहे ते तुम्ही सुद्धा तुमच्याच पद्धतीने करू शकता. याच्यामध्ये दुसरं काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे की तुम्हाला ह्याच प्रोसेसमध्ये को-ॲप्लिकंट करावं लागेल. याच्यासाठी मी तुम्हाला डॉक्युमेंट काय लागतात हे पण सांगितले. आता राहिला ॲफिडेव्हिट. तुम्हाला ₹100च्या ॲफिडेव्हिटमध्ये काय टाइप करावं लागेल. तर तो ॲफिडेव्हिट मी त्याचा व्हिडिओ काढलेला आहे. ते तुम्ही आता आपण बघू. तर चला आपण त्या व्हिडिओला सुरुवात करू. हे जे ॲफिडेव्हिट आहे, हे जेव्हा मला घर लागलेलं होतं, त्यावेळेस हे ॲफिडेव्हिट आम्हाला म्हणजे टाइप करण्यासाठी ₹100च्या स्टॅम्प पेपरवरती सांगण्यात आलेलं आहे. तर हे सर्व जे ब्लँक आहेत, हे तुम्हाला जे लॉटरी विनर आहेत, ज्यांना घर लागलेले आहेत, हे त्यांची सर्व माहिती इथे तुम्हाला टाइप करायची आहे. तुमचा फ्लॅट नंबर, तुमचा बिल्डिंग नंबर, तुमचा फ्लोअर नंबर, तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुमची डेट, त्यानंतर तुम्ही ज्यांचं नाव लावणार आहात त्यांचं नाव, हे एवढंच तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बाकी काहीच लिहायचं नाही. एकदम ईझी फॉर्म आहे. तुम्ही ज्यांच्याकडे जाणार आहात त्यांना पण सांगितल्यानंतर ते पण सुद्धा तुम्हाला हे नोटराईज करून देतील. एवढा एकदम हार्ड नाही. फक्त 1 आणि 2 नंबरच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला लिहायचं आहे. बाकीचे सर्व दिलेले आहेत. जसे की 3 नंबरचं ऑप्शन, दॅट आय एम देअरफॉर मेकिंग धिस ॲफिडेव्हिट टू प्रूव्ह द सेड फॅक्ट टू सबमिट बिफोर द कन्सर्न अथॉरिटी ऑफ कॉर्पोरेशन ॲडिशन को-ॲप्लिकंट. म्हणजे याच्यामध्ये सर्व त्याचं मी ॲफिडेव्हिट करत आहे को-ॲप्लिकंटसाठी. त्यानंतर बघा 4 नंबरला, I have not applied avail any subsidy regarding purchase of property, flat previously from any government authority under any other scheme. हे सर्व तुम्ही आहे, हे तुम्ही वाचून घ्या. वाचल्यानंतर तुम्ही याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा. हे सर्व तुम्हाला जे ऑप्शन आहेत 4 नंबर, 5 नंबर, 6 नंबर, हे सर्व तुम्हाला तुम्ही तुमच्या स्टॅम्प पेपरवरती त्यांना ॲफिडेव्हिट करण्यासाठी सांगा. म्हणजे ते ते स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला हे टाइप करून देतील आणि त्याच्यानंतर तुमची सही घेतील आणि ते नोटराईज करून देतील. याचा माझा जे मी केलेलं आहे नोटराईज, ते पण मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर असं हे जे तुम्हाला मी सांगितलेलं ॲफिडेव्हिटचा हा एक फॉर्मॅट आहे. खाली पण त्यांनी दिलेली माहिती चुकीची माहिती आढळल्यास तर माझा फ्लॅट कॅन्सल करण्यात येईल. म्हणजे इथे जी माहिती तुम्ही देणार आहेत, ते तुम्ही व्यवस्थित योग्यरित्या द्या. इथे तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. कारण की कसं आहे, सिडको लॉटरीमध्ये जे आपण माहिती देणार आहोत, ते कोणीतरी माहिती चेक करत असतात सिडकोचे अधिकारी. त्यानंतर त्यांना चुकीची माहिती दिसणे असं आपल्याला वाटत नाही. कारण की योग्य माहिती आपण योग्य पद्धतीने दिली तर समोर आपल्याला कुठेही प्रॉब्लेम येत नाही. तर असं हे ॲफिडेव्हिट आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता. खाली तुम्हाला ॲप्लिकेशन सिग्नेचर आणि ॲप्लिकेशन नेम, म्हणजे तुम्ही तुमचं सिग्नेचर आणि तुमचं नाव. तर आपण हे ॲफिडेव्हिट आहे, याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्ही जे कोर्ट असतात, कोर्टाच्या समोर जे टाइपरायटर बसलेले असतात त्यांच्याकडून ₹100च्या स्टॅम्प पेपरवरती तुम्ही ते नोटराईज करून घ्या. स्टॅम्प पेपर तुम्ही स्वतःच्या नावाने घ्या. तर हे झालं. त्यानंतर हे माझं जे स्टॅम्प पेपरवरती जे मी ॲफिडेव्हिट केलेलं आहे, ते पण मी साईडला लावलेलं आहे. ते पण तुम्ही बघू शकता. ॲफिडेव्हिट लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये नोटराईज केलेलं आहे. त्याच्यामध्ये जो ॲफिडेव्हिटचा जो फॉर्मॅट होता तो पण लावलेला आहे. बॅक साईडला जे माझ्या नावाने मी स्टॅम्प पेपर घेतला होता ते पण लावलेले आहेत आणि जे वकील होते त्यांचे नोटराईज लावलेले आहेत. तर असं हे ॲडिशन को-ॲप्लिकंट हे सिडको लॉटरीमध्ये तुम्ही करू शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ समजला असेल किंवा याच्यामध्ये जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आले असेल, जर तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असेल, तर तुम्ही कमेंट करा. आपण कमेंटला उत्तर देऊ. तर असा हा आजचा व्हिडिओ आहे. असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही वॉच केल्याबद्दल धन्यवाद. भेटू असाच एक नेक्स्ट व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.